नमस्कार मंडळी, आजचा म्हणजे 10 डिसेंबरचा महासंगम असा एपिसोड आज आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला अर्जुन आणि सायली या हळदीच्या कार्यक्रमात आलेल्या असतात रुद्र आणि गिरिजाच्या. आता याच वेळेला रुद्र आणि गिरिजाची हळद चालू असते आणि हे दोघंजण खूप एन्जॉय करत असतात. आता इथे रुद्रला हळद लावल्यानंतर अर्जुनला वाटत असतं की आपण ह्या सायलीला हळद लावे म्हणून. अर्जुन तिथे येतो आणि सायलीच्या गालाला अगदी हळूहळू अशी हळद लावतो. आता हे सगळं गिरिजा लांबूनच पाहत असते. अर्जुनकडे रागाने सायली रुसून बसते. आता नाही, अर्जुन रुसून बसतो की सायलीने रागवलं म्हणून. आता सायली सुद्धा तिच्या हातावरती एक हळद असते, तर ती हळद सुद्धा अर्जुनच्या गालाला लावते आणि दोघं जण छान हसतात की आता दोघांनीही एकमेकाला हळद लावलेली असते. नंतर ती दोन्ही हळद टिश्यू पेपरनी पुसून टाकतात. आता आपल्याला दाखवलेलं आहे प्रियाची आहे, तर तिथे आलेली असते सावीसाठी आणि उर्वशीसाठी. आता ती उर्वशीची आहे, तर ती हळद चालू असतानाच गिरिजाला रुद्रची उष्टी हळद लागू नये म्हणून घराचं जे नाव आहे तर त्या घराच्या वरती ती आग लावणार असते. म्हणूनच सावी म्हणत असते की अगं ही हळद थांबवतो. उर्वशी म्हणते तू 5 मोज, आता बघ बाहेर काय होतं ती. आता इतक्यातच जोरात मोठा आवाज येतो आणि रुद्रची उष्टी हळद गिरिजाला लागण्याच्या ऐवजी आता सगळेजण बाहेर पळत जातात आणि बाहेर पाहतात तर घराच्या नावाला जे आहे तर ती आग लागलेली असते. आता हे सगळं बाहेर आल्यानंतर अर्जुन म्हणतो ओ गॉड, हे सगळं काय. आता सगळेजण बाहेर येऊन हे सगळं बघत असतात. सायली म्हणत असते हे कसं काय झालं. आता हे सगळं चालू असताना रुद्रची आत्या जी आहे तर ती सगळं म्हणते की हे सगळं जे आहे तर ते गिरिजामुळे होतंय आणि मुद्दामून उर्वशी जी आहे तर ते टाइमपास करते. इतक्याच वेळात पटकन प्रिया बाहेर येते आणि यांचा तमाशा चालू आहे हे सगळं बघते आणि आत जाते आणि ती जी हळद ठेवलेली असते गिरिजाने रुद्रला लावायची, तर ती दोन्ही हळदीचे बाऊल जे आहे तर ती तिथेच ओतून देते आणि गपचूप आहे असं बाहेर येऊन सगळ्या माणसांच्या गोंधळामध्ये येऊन उभी राहते. आता तिथे उर्वशी जी आहे तर ती सांगत असते की ही नशिबवान सून आणलीत ना तुम्ही, तर हिच्या पायगुणामुळे हे असं होतं. अजून हळद ही लागलेली नाही आणि इतक्यातच गिरिजामुळेच घरामध्ये रोज काही ना काहीतरी घरामध्ये अपशकुन होत आहेत. अजून ही वेळ गेलेली नाही, हकलून द्यायला असं उर्वशी जी आहे तर ती म्हणत असते नागेश्वरला. आणि तोपर्यंत नागेश्वर म्हणत असतो की थोबाड बंद करा तुमचा, हा सगळा बाहेरचा तमाशा सुरू असतो. इतक्यातच गिरिजा रडत आत घरामध्ये येते आणि तेवढ्यातच सायली तिच्या पाठोपाठ येते. गिरिजा म्हणत आणि पुढे आत आल्यानंतर म्हणते अगं गिरिजा, ती बाई कशी येते तुला माहिती आहे ना, मग तू कशाला रडते आणि एवढं टेन्शन घेतेस. तोपर्यंत गिरिजा समोर सगळी सांडलेली हळद बघते आणि म्हणते की हे जर का सगळं तर मग हे काय आहे सायलीताई, आता ही हळद पण कशी सांडली. आता तिला लागलेली हळद सांडलेली पाहून गिरिजा अतिशय घाबरते आणि रडते. आता सायलीसुद्धा म्हणते अरे देवा, ही हळद कशी काय सांडली. तोपर्यंत बाहेर उभे राहिलेले सगळेजण आतमध्ये येतात आणि सगळेजण पाहतात तर तिथे हळद सांडलेली असते. आता ते सगळं बघून उर्वशी पुन्हा ड्रामा करायला सुरू करते. बघा अजून हळदसुद्धा लागलेली नाही आहे. तोपर्यंतच घरामध्ये अपशकुन सुरू झाला आणि पुढे म्हणते की वा, प्रियाने अगदी वेळेमध्येच काम उरकले, कारण ही सगळी हळद जी आहे तर ती प्रियाने सांडलेली असते. पुढे उर्वशी म्हणते अजून किती अपशकुन करणार आहे दादासाहेब या घरामध्ये, मी सांगते ना तुम्हाला, आत्ताच्या आत्ता या मुलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढा म्हणून. उर्वशी म्हणत असते गिरिजा या घरात आल्यापासून एक गोष्ट ही चांगली घडत नाहीये. सायली म्हणते घडत नाहीये का तुम्ही घडवू देत नाहीये. उर्वशी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय. सायली म्हणते नाही, कोणाचा आनंद बघू शकणार नाही अशी अनेक माणसं आहेत तिथे, त्यांनीच केलं असेल ना हे सगळं. आता हे सगळं ऐकून उर्वशी म्हणते की उगाच माझ्यावर खोटे आरोप करू नका, नाहीतर लगेचच अर्जुन ओरडतो नाहीतर काय. तर उर्वशी म्हणते हे बघ, तू याच्यामध्ये पडू नकोस. तर अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला बोललेलं मला चालत नाही, त्यामुळे मी मध्ये बोलणारच. आता ह्या दोघांचा सूर चांगला चढलेला असतो. उर्वशी म्हणते मग तिला गप्प बसायला सांग ना. तर अर्जुन तिच्या आत्यावर ओरडतो आणि म्हणतो मग उत्तर द्या ना तुम्ही. आता हे सगळं रुद्र बघतो आणि रुद्र म्हणतो की आत्या थांबशील का तू जरा. आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन 1 मिनिट तू शांत हो. आता रुद्र म्हणत असतो जे झालं ते सगळं सोडून द्या, हा अपशकुन वगैरे काही मानायची गरज नाही. आईसाहेब दुसरी हळद बनवा, आपण दुसरी हळद खेळूया. तोपर्यंत उर्वशी म्हणते हळद संपली, आता नवीन बनवावी लागेल आणि हा योग्य नाही आहे, तुम्ही काही म्हणा. पण त्यानंतर रुद्र पुन्हा त्याच्या आत्याला गप्प करतो आणि आता सगळ्यांच्या लक्षात येतं की रुद्रची उष्टी हळद जी आहे तर ती गिरिजाला लागलेलीच नाही. आता यापुढे गिरिजा तर रडत आतमध्ये निघून चाललेली असते. तितक्यातच सायली जाते आणि तिला थांबवते आणि सायली गिरिजाला शांत करत असते. आता हे सगळं बघून रुद्रला खूप वाईट वाटतं, कारण गिरिजा रडत असते आणि सायलीला म्हणत असते की ताई, मी या लग्नाला माझ्या बाबांसाठी आणि भावासाठी म्हणून तयार झाली आहे ग, का आता मी या लग्नाला मनापासून तयार नाही आहे म्हणून हे सगळे अपशकुन घडतायत का, असं ती सायलीला म्हणत असते. सायली गिरिजाला समजावून सांगत असते की वेडाबाई, तू अजूनही असा विचार करतेस का, हे सगळं कोणामुळे घडतं हे अजूनही तुला कळालेलं नाही आहे का, असं सायली गिरिजाला समजावून सांगत असते. गिरिजा रडत असते आणि हे सगळं लांब उभारून रुद्र आणि
अर्जुन हे दोघं जण पाहत असतात. रुद्र म्हणतो, अर्जुन जसं तुला सायलीला कोणी बोललेलं सहन होत नाही तसंच मलाही माझ्या गिरिजाच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी अजिबात सहन होत नाही. आता याच्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की हे दोघं जण रडतायत. ते अर्जुन पुढे म्हणतो की बायकोच्या डोळ्यामध्ये कधीही पाणी येऊ द्यायचंच नसतं. हे बघ, तू काळजी करू नको, जे काय झालं ना तर ते सोडून दे, ते जास्त मनावर घेऊ नकोस. आणि अर्जुन म्हणतो की आता गिरिजाला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे असं म्हणतो आणि सायलीला खुणवतो की या दोघांना एकमेकाच्या जवळ घेऊन येऊयात म्हणून. आता सायली सुद्धा चल गिरिजा म्हणून गिरिजाला समोर पुढे घेऊन येते आणि अर्जुन सुद्धा रुद्रला घेऊन पुढे येतो आणि सायली जोरात धक्का देते गिरिजाला की गिरिजा जाऊन लगेचच रुद्रच्या अंगावर पडते आणि रुद्रच्या अंगाची जी काही हळद असते तर ती गिरिजाला लागली जाते. हे सगळं बघून अर्जुन आणि सायली दोघेही खूपच आनंदात असतात. आणि यात इथे एक म्युझिक दाखवलेलं आहे, म्युझिकल गाणं दाखवलेलं आहे. रुद्र आणि गिरिजाचं जी गिरिजाच्या अंगाला रुद्रची उष्टी हळद लागलेली असते ते. आणि हे सगळं बघून सायली आणि अर्जुनला खूप आनंद होतो. सायली पटकन म्हणते, अरे वा, रुद्रला उष्टी हळद लागली, गिरिजाला उष्टी हळद लागली रुद्रची, झाला ना शुभ शकून, आता कुठेच होतोय अपशकून, असं सायली म्हणत असते. खूप आनंदात दाखवली सायली. अर्जुन जोरात ओरडतो आणि म्हणतो, चला आता लग्नाची तयारी करूया, या दोघांना तर हळद लागलेलीच आहे. आणि हे सगळं उर्वशी, प्रिया आणि ती सावी जी आहे तर ते बघून अतिशय रागाने तिथून निघून जातात. आता गिरिजाला रुद्रची उष्टी हळद लागलेली पाहून सगळेजण तिथे आनंदाने अर्जुन, सायली, गिरिजा, रुद्र यांचं कौतुक करतात आणि सगळेजण मिळून टाळ्या वाजवतात. आता पाहूया पुढचं सीन. आता आपण दुसरा सीन बघतोय की उर्वशी, प्रिया आणि सावी या तिघीजणी मिळून एक प्लॅन करतात की गिरिजाच्या वडिलांना आणि छोट्या भावाला जे आहे तर लग्नाला नेण्यासाठी नागेश्वरनी गाडी पाठवली, अशी गाडी पाठवतात आणि त्या दोघांनाही किडनॅप करतात. आणि प्रिया म्हणते की आता रुद्र आणि गिरिजाचं लग्न कधीही होऊ शकणार नाही, आपल्याला या तिघीजणी विलन ज्या आहेत तर ते एकत्र दाखवलेले आहेत. आणि प्रिया म्हणत असते की सावी आता तू लग्नाला तयार हो. तोपर्यंत इकडे गिरिजा रडत असते. गिरिजा सायलीला विचारत असते, सायली ताई मी जे करते ते बरोबर आहे ना ग? तर सायली ते उगीच ना वाईट विचार मनात आणू नको, हे जर का अपशकून असतं तर तुला रुद्रची उष्टी हळद लागली असते का? तोपर्यंत गिरिजा म्हणते, अगं माझे वडील आणि मनू सुद्धा आले नाहीत ग. इतक्यातच एक मुलगी येते आणि गिरिजाला फोन देते आणि म्हणते की हे बघ तुझ्या वडिलांचा फोन आहे. फोनवर तिला सांगण्यात येते की तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे आणि लवकर ये. आता गिरिजा तिथूनच फोन हातातून टाकते आणि कोणालाही काही न बोलता त्या मंडपातून बाहेर पळत निघत असते. आता प्रियाने तर हे सगळं केलेलं असतं. प्रिया म्हणते की सावी तू आता बाहुल्यावर चढायला तयार राहा. आणि ती जी उर्वशी आहे तर ती म्हणत असते की आता गिरिजा जाणार आणि माझं कायमस्वरूपी सुतक संपणार. आता आपण सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय की ती सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमाताई आणि कल्पनाताई या दोघी जणी अस्मिताला छान तिला नटवत असतात की आता तिचं डोळे जेवण असते म्हणून. आता इथे अस्मिताचा लुक तर खूपच छान दाखवलेला आहे. तुम्ही आजचा भाग महासंगम हा टीव्हीवरती बघा, नक्कीच खूप छान आहे हा एपिसोड. पुढचा सीन आपण पाहतोय, गिरिजाच्या वडिलांना आणि छोट्या भावाला कुणीतरी गाडीमध्ये किडनॅप करून आणत असतो एक माणूस, जो की प्रिया आणि उर्वशीच्या सांगण्यावरून. आता ते म्हणत असतात की नागेश्वरचं घर तर पाठीमागे राहिलं, आता तुम्ही कुठे चाललात? तर तो माणूस असतो गप्प बसायचा मुकाट्यानं. आता गिरिजाचा छोटा भाऊ आणि वडील हे दोघं जण गोंधळ करत असतात. इतक्यातच ती गाडी जी आहे जी किडनॅप करून घेऊन जात असते ती गाडी थांबते. आता तो दुसरा माणूस म्हणतो, काय झालं? तर तो माणूस म्हणतो, समोर बघ. आता समोर पाहतो तर अर्जुन आलेला असतो. अर्जुन आणि सायली दोघेही गाडीत आलेला असतात. अगदी या गाडीच्या समोर ती गाडी थांबवतात. अर्जुन पळत येतो आणि गाडीमधल्या त्या माणसांना खाली उतरवतो आणि त्यात सगळ्यांना मारत असतो. आता इथे जरा फायटिंग आणि थोडं म्युझिकली सीन दाखवलेलं आहे. आता अर्जुन या सगळ्यांना मारतो आणि गिरिजाच्या वडिलांना आणि भावाला वाचवतो, गाडीतून बाहेर काढतो. आता सायली आहे तर ती गाडीतून आहो आहो नुसती म्हणताना दाखवलेली आहे. आता अर्जुन गिरिजाच्या वडिलांना आणि भावाला सांगतो की तुम्ही ताबडतोब घरी जावा, तिथं आता गिरिजा आहे आणि आमची काळजी करू नका. आता गिरिजाचे वडील असते तर पण तुम्ही चला ना. तर अर्जुन म्हणतो, नाही आमची काळजी करू नका. हे सगळे लोक कोण होते आणि काय यांचा उद्देश होता हे सगळं आम्ही पाहून येतो, हां तुम्ही जावा, असं म्हणून अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात. इकडे आपण हळदीच्या मंडपातला सीन पाहतोय. रुद्रची आई म्हणत असते, पोरीच्या अंगाला हळद लागली तुम्ही तिला असं कसं जाऊ दिलं? तेव्हा नागेश्वर होतो म्हणत असतो की आम्हाला तरी काय माहिती की पोरगी अशी कशी कुठे गेली ती. आणि रुद्रची आई म्हणत असते, कुठे गेली ती? आणि उर्वशी म्हणत असते, आता बघा तुम्ही गिरिजा येते का ते, तिचं तोंडही तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि इतक्यातच गिरिजा तिथे येते. आता सगळेजण गिरिजाकडे पाहतात आणि तिला विचारतात की गिरिजा तू कुठे होतीस? त्यावरती गिरिजा सांगते की हो. आता गिरिजा सगळ्यांना सांगते की ते मला ना फोन आला की माझ्या बाबांना काहीतरी होतंय म्हणून मी इथून निघाले. तोपर्यंत नागेश्वर म्हणतात, हा बाबांना काहीतरी होतंय म्हणून निघालात आणि एवढ्यात लगेच जाऊन परत पण आला. त्यावरती गिरिजा म्हणते की आणि रुद्र म्हणतो की कसे आहेत बाबा, तुमचे बाबा ठीक आहेत का? तर गिरिजा म्हणते, मला खरंच माहीत नाही, मी निघाले होते. आणि इतक्यातच आपल्याला दाखवलं गिरिजाच्या खांद्यावरती अर्जुन हात ठेवतो आणि अर्जुन सगळं विचारतो की काय प्रकार आहे. आता गिरिजा सगळं सांगते की माझ्या वडिलांना ठीक नाही म्हणून मी चाले. सायली म्हणते, अगं गिरिजा तुझ्या अंगाला हळद लागली आणि तू कुठं चालली?
गिरिजाला सायली म्हणत असते की अगं नक्की काय झालं आणि तू कुठे निघालीस. त्यावर गिरिजा म्हणते अगं बाबांची तब्येत अचानक खूपच बिघडली, मला ना चैन नाही पडणार, मी भेटून येते त्यांना. त्यावर सायली म्हणते आई गिरिजा अगं हळद लागली तुझ्या अंगाला, हळद लागल्यानंतर घराबाहेर पडायचं नसतं. गिरिजा म्हणते नाही अगं पण बाबा आहेत ना माझे. तर अर्जुन आणि सायली म्हणतात हे बघ अर्जुन सायली म्हणतात तुझे बाबा हे आम्हाला आमच्या बाबांसारखेच आहेत, आम्ही जाऊन बघतो त्यांना काय झाले ते, तू शांत राहा. आणि सायली म्हणते हो आम्ही दोघं जातो आता. हे असं म्हणून सायली आणि अर्जुन ते गिरिजाच्या बाबांना शोधायला गेलेले असतात. हे सगळं आठवून गिरिजा सांगत असते घरच्यांना. आता आपण दुसरा सीन पाहतोय सुभेदारांच्या घरामधले ना, ते लक्षात ठेव, अतिविचार करू नकोस हो अस्मिता, कारण आता अस्मिताची तब्येत खूपच नाजूक झालेली असते. इतक्यातच सचिन तिथं येतो आणि म्हणतो हॅलो ब्युटिफुल, आलोय की नाही अगदी वेळेत. प्रतिमा तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात आलायस अगदी वेळेत, तुझी बायको अगदी तुझ्या नावाचा जपच करते. सचिन आत येतो आणि म्हणतो सो सॉरी ट्रॅफिकच इतकं होतं ना, त्यामुळे मला काही लवकर येता आलं नाही, सो सॉरी. आता अस्मिता रडत असते. सचिन तोपर्यंत म्हणतो अगं रडतेस काय, मी आता आलोय ना वेळेमध्ये. अस्मिता म्हणते किती वाट बघायला लावतोस रे, तू सतत जवळ असावा असं वाटतं ग मला, नाहीतर असं घाबरल्यासारखं होतं मला, मनात वेगवेगळे विचार येतात माझ्या. आता अस्मिता भाऊक होऊन हे सगळं सचिनला म्हणत असते. सचिन म्हणत असतो कशाला आणायचे हे सगळे असले विचार, बाळ काय तुझे एकटीचंच आहे का, माझं सुद्धा आहे ना, मग मी कसं मिस करणार होतं हे सगळं डोहाळे जेवण. असं म्हणल्यानंतर आता लगेचच पुढे सचिन म्हणतो आणि नको त्या शंका अजिबात मनामध्ये आणायच्या नाही, समजलं का तुला. आता अस्मिताला असं सचिन बोलल्यानंतर अस्मिता म्हणते आता तू आलायस ना, मग सगळे विचार मनातले माझ्या थांबतील. सचिन म्हणतो गुड गर्ल. आता आणि पुढे सचिन म्हणतो चला आता मी आलोय ना, आता काय काम आहे मला ते सांगा. प्रतिमा त्या म्हणतात हो हो कामं तर खूपच आहेत, पण आधी हातपाय धुवून घ्या, बाहेरून आल्यात हे असं घरात फिरायचं नाही. आणि कल्पनाताई म्हणतात अरे गेल्यानंतर कल्पनाताई म्हणत असतात अस्मिताला आता तरी खुश आहेस ना तू. आता अस्मिता हो म्हणत असते. आणि आपण आता पुढचा सीन पाहतोय की इकडं रुद्र आणि गिरिजा जे आहेत तर ते टेन्शनमध्ये असतात आणि ते दोघं जण सायली आणि अर्जुनला शोधण्यासाठी बाहेर चाललेले असतात. पण रुद्रची आई आणि वडील त्या दोघांना काही जाऊ देत नाहीत. इतक्यातच गिरिजाचे वडील आणि भाऊ तिथे येतात आणि घडलेला सगळा प्रकार सांगतात की आम्हाला कुणीतरी गाडीतून घेऊन चाललेलं होतं आणि अचानक तिथे अर्जुन सायली आले आणि आम्हाला त्यांनी वाचवलं. हे सगळं सांगितल्यानंतर गिरिजा आणि रुद्रला त्या दोघांची काळजी वाटायला लागते आणि हे सगळं प्रिया ऐकते, कारण तिथे प्रिया, उर्वशी आणि सावी या तिघीजणी सुद्धा आपले हिरोईन असतातच सिरियलच्या. आता प्रिया म्हणते बोंबला आता कळलं तर नसेल ना हे सगळं आपण केलंय म्हणून. त्यावर उर्वशी म्हणते झेर जर का सगळं कळलं ना आता माझी तर काही खैर नाही. आता प्रियासुद्धा या सगळ्या प्रकरणातून घाबरलेली असते, कारण हे सगळं प्रियानेच केलेलं असतं. आता पुढे पाहूयात. आता गिरिजाचे बाबा घडलेला सगळा प्रकार रुद्र आणि गिरिजाला सगळं काही सांगतात आणि अर्जुन आणि सायली कुठे आहेत विचारल्यानंतर ते दोघं जण बहुतेक त्या माणसाला शोधायला गेले असावेत असं गिरिजाचे बाबा रुद्रला आणि तिथल्या सगळ्या लोकांना सांगतात. आता घडलेला हा सगळा प्रकार लक्षात घेते गिरिजाच्या लक्षात येतं की हे सगळं उर्वशीने केलेलं आहे म्हणून. आणि आता नागेश्वर इतका चिडतो की उर्वशीला घेऊन तो उर्वशीला तिच्या रूममध्ये वरती नेऊन बंद करून टाकतो आणि तिला म्हणतो की हळदीचा कार्यक्रम होईपर्यंत अजिबात तू बाहेर यायचं नाही. आणि रुद्र इकडे गिरिजाचे हात जोडून माफी मागतो की घडलेल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि गिरिजा म्हणत असते की हे बघा जे काही घडले यामध्ये तुमचा काही दोष नाही. आता हे सगळं प्रिया बघून हे सगळं घाबरत असतात. अर्जुन आणि सायली त्या गुंडाला शोधतात पण तो काही सापडत नाही, म्हणून ते दोघे जण येतात आणि म्हणतात की तो गुंड कुठे सापडला नाही आपल्याला. सायली म्हणते जाऊ दे ना, कार्यक्रम सुरू झाला असेल आपण जाऊया. इतक्यातच अर्जुन हो म्हणतो, तोपर्यंत त्याला व्हिडिओ कॉल येतो मम्माचा त्याच्या. आणि आता सुभेदारांच्या घरातला हा सगळा प्रसंग दाखलेला आहे. अर्जुन म्हणत असतो बोल मम्मा. इकडे कल्पनाताई म्हणतात अरे तुम्ही दोघे इकडे नाही येत ना डोळ्या जेवणाला, आम्ही सगळे तुमच्या दोघांची खूपच आसवण काढतोय, म्हटलं तुम्हाला एकदा व्हिडिओ कॉल तरी करावा. त्यावर अर्जुन म्हणतो झाला का डोळ्या जेवण. प्रतापराव म्हणतात हो मस्त कमाल झालं. आणि सचिन सुद्धा अगदी योग्य वेळेवरती आला. थांब तुला उत्सव मूर्तींना दाखवतं असं म्हणून प्रतापराव सचिन आणि अस्मिताकडे नेऊन फोन दाखवतात आणि सगळेजण हाय म्हणत असतात. तुला खूप मिस केलं असं अस्मिता म्हणते. अर्जुन म्हणतो मी पण तुला खूप मिस केलं. सायली म्हणते मला सुद्धा यायचं होतं अस्मिताताई, पण इथं थांबणं ही खूप गरजेचं होतं आणि तुम्ही खूपच छान दिसताय. अस्मिता म्हणते थँक्यू. प्रतिमा त्या म्हणतात अगं हिची तर दृष्टच काढायला हवी. सायली म्हणते हो नक्की दृष्ट काढा. अर्जुन म्हणतो अगं थांबायचं नाही, एक दिवस आम्ही आलो असतो. प्रतापराव म्हणतात अरे हो रे, आम्हाला सुद्धा वाटत होतं की तुम्ही इथे हवे आहात म्हणून, पण नाही थांबता आलं ना. आणि लगेचच कल्पनाताई म्हणतात अरे डॉक्टरांनी सांगितले की हिची तब्येत खूप नाजूक आहे म्हणून. आणि नंतर अस्मिताला दगदग झाली नसती, अरे म्हणून आम्ही अर्जंट असं हे केलं. आणि प्रतिमा त्या म्हणतात आणि डोहाळे जेवणाला तुम्ही नसलात म्हणून काय झालं. अजून
बारसा आहे, जावळ आहे आणि हे सगळं मामा मामीच्या शिवाय काहीही होणारच नाही. आणि इकडे आपल्याला दाखवलं आहे महिपत. आता महिपत जो आहे तो नागेश्वरच्या आउट हाऊसमध्ये राहत असतो आणि तिथे वैतागलेला असतो. काही करावं, मोबाईलला रेंजच येत नाही, एक कांडी फक्त, आता मी काय करू असं म्हणून वैतागत असतो. आणि त्याच्या डोक्यावरचा विग जो आहे तर तो हलवत असतो. आता तो वैतागून रागाने तो विग जो आहे तर तो काढून टाकतो आणि तो तिथे रूममध्ये फेऱ्या मारतो पण काही केल्या त्याच्या मोबाईलला रेंज काही येतच नसते. आता महिपत इतका वैतागलेला असतो की तो सगळ्या रूममध्ये फिरत असतो रेंज बघण्यासाठी. तिकडे पण मेहंदीचा कार्यक्रम होता ना, तर तो कसा झाला, सायली म्हणते खूपच छान झाला. तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात काय रे, मेहंदी कोणाची जास्त रंगली, तिची का त्याची? तर सायली म्हणते दोघांचीही मेहंदी खूपच छान रंगली. आणि तोपर्यंत महिपत जो आहे तर तो खिडकीमध्ये येतो. अर्जुन म्हणत असतो तुम्हाला माहिती आहे का ते दोघं जण मेड फॉर इच अदर आहेत. आणि सायली म्हणते मेड फॉर नाही, मॅड फॉर इच अदर आहेत. आणि अर्जुन म्हणतो पण ते दोघं जण ना खरंच खूप क्यूट दिसत आहेत हां. आता असं म्हणल्यानंतर महिपतला अर्जुन आणि सायली पाठमोरे दिसतात. बहुतेक महिपतने इथं अर्जुन सायलीला ओळखलं नाही का काय, पण प्रतापराव जे आहे तर ते अर्जुन सायलीचा फोन बघत असतात ना, तेवढ्यात त्यांना महिपत दिसतो मागच्या खिडकीमध्ये. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन तुमच्या मागे कोण आहे? अर्जुन मागे लगेच वळून बघतो अर्जुन सायली, आणि मागे वळून बघतात मागे कोणीच नाही. आणि प्रतापरावांना अर्जुन म्हणतो पप्पा डॅड इथं तर कुणीच नाही आहे. तर लगेच प्रतापराव म्हणतात अरे तुमच्या मागे त्या खिडकीमध्ये मला महिपत दिसला. अर्जुन एकदमच दचकतात. आता दोघेही पुन्हा वळून बघतात तर त्या खिडकीमध्ये कुणीच नसतं, खिडकी एकदम रिकामी असते. अर्जुन म्हणतो डॅड आर यू शुअर की तोच होता? तर प्रतापराव म्हणतात अरे 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 एकदम शुअर तोच होता. आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे डॅड मी पाहतो हां. आता प्रतापराव म्हणतात हो पण सगळं सांभाळून कर हां. अर्जुन म्हणतो हो डॅड तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता मी फोन ठेवतो. असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. आणि आता त्याला शंका आलेली असते त्या आउट हाऊसच्या खिडकीमधून. आणि आपल्याला दाखवलेलं आहे अर्जुन सायली तिथं उभारले. तोपर्यंतच बाबू जो आहे तर तो आता पोतराच बनलेला असतोय आणि देवीचा ते संबळ वाजवणार आणि तो तिथून पाठीमागून निघून जातो. आता बाबूची सुद्धा स्टोरी आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणारच आहे. आता सायली तिथं उभारून म्हणत असते पण तिथं तर कुणीच नाहीये, दिसत नाहीये, पण बाबांना कसं दिसलं असेल? मला वाटतं की बाबांना भास झाला असेल. अर्जुन म्हणतो कदाचित, पण तरी एकदा आपल्याला तिथं जाऊन बघून यायलाच हवं, कन्फर्म करून येऊया. असं म्हणून अर्जुन सायली ते खिडकीच्या दिशेने जातात. तर ते नागेश्वरचं आउट हाऊस असतं. तर अर्जुन सायली पायऱ्या चढायला लागलेलेच असतात आउट हाऊसच्या. तितक्यातच नागेश्वर पाठीमागून येतो आणि त्यांना हाक मारतो. सायली म्हणत असते की मला वाटते की बाबांना भास झाला असेल, नाही तर महिपत ती कशाला आणि कुठे असेल ना, असं म्हणून हे दोघं जण चालतात. तो आणि अर्जुन म्हणतात तरी आपण ना दोघे जण जाऊन बघूनच येऊ. आता ते आउट हाऊसच्या पायऱ्यांजवळ आले की नागेश्वर मागूनच पाहुणं म्हणून हाक मारतो. आणि नागेश्वर या दोघांच्या समोर येतो आणि उभा राहतो आणि म्हणतो काय इकडं कुठं वाट चुकला? तर सायली म्हणते ते इथे ना चालत निघालो होतो आम्ही असेच, तर इथे काहीतरी दिसलं म्हणून आम्ही इथे बघायला थांबलो. आता नागेश्वर एकदम घाबरतो, त्याचं भांडं फोडतं का काय. तर नागेश्वर म्हणतो हे आउट हाऊस आहे आमचं. अर्जुन म्हणतो अच्छा पण इथे कोणी राहतं का? आता नागेश्वर म्हणतो इथं कडबा कुट्टी शेतीच्या अवजारं खतं या सगळ्या गोष्टी असतात, इथं कोणी राहत नाही, इथं कोण राहणार आहे? आता अर्जुन आणि सायलीला जरा विचित्रच वाटतं. नागेश्वर म्हणतो पण तुम्हाला का असं वाटतंय? अर्जुन म्हणतो इथं आम्हाला कुणीतरी दिसलं जे की आमच्या ओळखीचं होतं म्हणून ते. आता तोपर्यंत नागेश्वर म्हणतो की नाही इथं कोण राहणार आहे, इथं फक्त शेतीच्या अवजारांनी सामान असतं सगळं. अर्जुन म्हणतो नाही पण तरीही. तो पण नागेश्वर म्हणतो शंका आली ना तुमच्या मनात, लगेच निचरा होऊन जाऊ द्या तुमच्या शंकेचं. चला या मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही शहरातली माणसं, तुम्ही तर कधी बघणार कडबा कुट्टी खतं बियाणं. चला तुम्हाला दाखवतोच म्हणून. चला की काय झालं? आणि अर्जुन सायली काय तिथून निघत नाहीत. अर्जुन म्हणतो नाही तुम्ही म्हणताय कोणीच नसणार आहे म्हणून. आता असं बोलल्यानंतर नागेश्वर लगेच विषय बदलतो आणि पुढे म्हणतो की सायलीबाई तुमचे आभार बरं का, तुम्ही आमच्या सुनबाईंना हळदीमध्ये एवढी सगळी मदत केली म्हणून. आता सायली म्हणते की नाही काय हरकत नाही. त्यावर आता नागेश्वर अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन वकील साहेब तुम्ही खूप नशीबवान आहेत बरं का, तुम्हाला अशी सायलीसारखी बायको मिळाली. आता अर्जुन लगेचच थँक्यू म्हणतो आणि नागेश्वर त्या दोघांना बोलण्याच्या नादात गुंतवतो. आणि आता अर्जुन सायली तिथून दोघे निघून जातात. इकडे पुन्हा हळदीचा कार्यक्रम दाखवलेला आहे. गिरिजाची जी मैत्रीण आहे तर ती आलेली असते आणि गिरिजा तिला रागवत असते की लवकर का आली नाही म्हणून. इतक्यातच अर्जुन आणि सायली तिथे येतात. आता ते गिरिजा विचारते काय झालं, कुठं होतात तुम्ही आणि सापडला का तो माणूस? आता सायली म्हणते नाही ना अगं त्याच्याच मागे गेलो होतं पण तो माणूस आम्हाला काही सापडला नाही. असं म्हणल्यानंतर गिरिजा म्हणते बरं ठीक आहे जाऊ दे, तुमच्या दोघांचे कुठल्या शब्दात आभार मानायचे ना मला तेच कळत नाही. सायली म्हणते की नाही कळत आहे ना, मग कशाला आभार मानतेस तू आमचे, काही गरज नाही आमचे आभार मानण्याची. असं म्हणल्यानंतर आता रुद्रची आई म्हणत असते की नशीबच आहे बाई
होय की तुम्ही दोघंही तिथे होतात म्हणून हे सगळं चांगलं झालं आणि वाचलं. आता गिरिजा जी आहे तर तिच्या मैत्रिणीची सायलीशी ओळख करून देते. सायली म्हणते हो तुझ्याबद्दल ना मी खूपच ऐकलंय म्हणून. आणि आता गिरिजा तिला म्हणत असते की तू संगीताच्या कार्यक्रमाला थांबणार आहेस ना म्हणून. तर तिची मैत्रीण हो म्हणते. आता आपल्याला पुढचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायली तिथे येऊन गेली म्हणल्यानंतर नागेश्वर घाबरलेला असतो. आता नागेश्वर आउट हाऊस उघडून आतमध्ये जातो आणि म्हणतो अरे महिपतराव काय केलंय तुम्ही, काय हे दाढ्या मिशा वीक काढून बसलायत आणि कशाला गेला होता त्या खिडकीपाशी. महिपत म्हणतो जेलर साहेब एकतर माझ्या फोनला रेंज नाही आहे, एकतर काढी आणि महत्त्वाचा फोन करायचा होता म्हणून गेलो होतो त्या खिडकीत. 1-2 कांड्या आल्या, काय झालं काय एवढं. त्यावरती नागेश्वर म्हणतो काय झालं अहो, मी एकतर ज्यांच्यापासून मी तुम्हाला वाचवतोय ना त्यांनी बघितलं ना तुम्हाला. महिपत घाबरतो आणि म्हणतो काय, अर्जुन आणि सायली या दोघांनी बघितलं मला आणि ते कशाला आले होते आउट हाऊसच्या बाहेर, आता कुठं आहेत ते. नागेश्वर म्हणतो दिलं घालून त्यांना, नशीब आम्ही वेळेत पोचलो, नाहीतर आज ना तुम्ही पकडलेच गेला असतात. आता महिपत आणि नागेश्वर दोघंही घाबरलेत. पुढे नागेश्वर म्हणतो म्हणून म्हणलं तुम्हाला इथनं बाहेर पडू नका, खिडकीपाशी जाऊ नका. महिपत म्हणतो अहो नागेश्वर साहेब जेलातून सुद्धा बेल मिळती हो. नागेश्वर म्हणतो अहो कशाला पण बेल, कायमची सुटका करणार आहे ना मी तुमची, जरा विश्वास ठेवा. एवढं लग्न उरकून जाऊन तोपर्यंत हे असं दाड्या मिशा वीक काढून अजिबात खिडकीपर्यंत जायचं नाही. आग लागली तरी सुद्धा इथून बाहेर पडायचं नाही, समजलं का तुम्हाला. आता महिपत म्हणतो जशी तुमची आज्ञा, असं म्हणून महिपत वैतागून बेडवर बसतो. पुढे नागेश्वर म्हणतो नाही आमचा नाही भरोसा तुमच्यावर, स्वतःच्या जीवाला घोर लावाला आणि आमच्या पण कायमचाच भरोसा कायमचाच तुमचा इलाज करतो, असं म्हणून तिथलं कुलूप घेतो आणि नागेश्वर रूमच्या बाहेर जातो आणि रूमला बाहेरून कुलूप लावतो. आता नागेश्वर बाहेरून त्या आउट हाऊसला कुलूप लावत असतो. हे कुणीतरी झाडाच्या आडून पाहतं हे आपल्याला दाखवलं आहे. आतमध्ये महिपत वैतागून बसलेला असतो. आता नागेश्वर तिथं कुलूप लावून जातो. नागेश्वरच्या काही लक्षात येत नाही की त्याला कोणी पाहतंय म्हणून. तर हे सगळं जे आहे तर नागेश्वर गेल्यानंतर प्रियाने पाहिलेलं असतं की नागेश्वर आउट हाऊसला कुलूप लावून बाहेर पडलाय ते. आता प्रिया लगेचच तिथे येते नागेश्वर गेल्यानंतर आणि म्हणते की नक्कीच काहीतरी भानगड आहे या आउट हाऊसमध्ये म्हणून. प्रिया म्हणते नक्कीच कुठेतरी पाणी मुरते म्हणून. आणि आता प्रिया महिपतचा शोध घेण्यासाठी एकदम तयारच झालेली, इतकी डांबीच दाखवलेली आहे प्रिया तुळजापूरमध्ये आल्यानंतर आता महिपतचा शोध लावूनच थांबणार आहे. आता तुम्हाला पुढे लक्षातच येईल प्रिया जी आहे ती सगुणा म्हणजे रुद्रची जी मावशी असते ना तिच्या घरी जाते आणि तिथे जाते आणि तिथे सुद्धा तिचा चांगला जबरदस्त अपमानच होतो. आता पाहूया काय ती सगुणा घरामध्ये काहीतरी हिशोब करत असते, वैतागत असते हिशोब लागेना म्हणून आणि जोरजोरात प्रिया तिचा दरवाजा वाजवत असते. ती इतकी इरिटेड होते की म्हणते की कोणाचा जीव चाललाय काय माहिती, कोण आहे म्हणून. सगुणा दरवाजा उघडते तर प्रिया लगे आत घुसायला जाते. ती म्हणते ए बाहेर निघायचा, कोण आहेस तू, कुठली आहेस तू, काही सांगितलं का नाहीस. त्यावर सगुणा म्हणते हा होय मीच सगुणा, काय काम होतं. प्रिया म्हणते मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. सगुणा म्हणते नाव गाव आणि काम हे सगळं एका चिठ्ठीवरती लिहायचं आणि माझी वेळ घ्यायची टायमावर आणि मग मला भेटायला यायचं, असं भेटायला यायचं नाही. लगेचच प्रिया ओ म्हणून तिच्या मागे तिच्या घरातच घुसते आणि पुढे म्हणते की माझ्याकडे एवढा वेळच नाही हो, मला ना फक्त एकच काम हवंय, मला तुम्हाला विचारायचे आणि हा बघा हा फोटो, असं म्हणून म्हणते की हा बघा या माणसाला तुम्ही ओळखता का म्हणून ती महिपतचा फोटो सुगुणाला दाखवते. आता सुगुणाला महिपतचा फोटो बघता क्षणी तिला आठवतं की महिपतने तिच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला होता, बंदूक तिच्यावरती रोखलेली होती. आता सुगुणाने पण त्याला तसंच परतून लावलेलं असतं. हा सगळा प्रकार सुगुणाला आठवतो आणि सुगुणा म्हणते या माणसानं जर का तुला पाठवलं असेल तर तुझं तंगड तोडून टाकन. प्रिया घाबरून म्हणते नाही यांनी मला पाठवलेलं नाही हो, या माणसाने नाही मला पाठवलं. काय झालं की कुणीतरी मला सांगितलं की या माणसासोबत पाहिलंय त्यांनी तुम्हाला, तर तुम्ही ओळखता का, म्हणजे तुमचा माणूस आहे का हा, असं प्रिया विचारत असते सुगुणाला. आता सुगुणा चिडते आणि म्हणते की तो माझा नाही, तो माणूस तो त्या नाग्याचा माणूस आहे. आता प्रिया म्हणते नाग्या, कोण नाग्या, कुठला नाग्याचा माणूस आहे. त्यावरती सुगुणा म्हणते नागेश्वर घोरपडेचा माणूस आहे तो. आता हे सांगितल्यानंतर प्रियाच्या सगळं लक्षात येतं की हा नागेश्वर घोरपडे म्हणजेच महिपत आणि हे दोघं जण मित्र आहेत म्हणून. आणि लगेच म्हणते काय नागेश्वर साहेबांचा. तर सुगुणा ओरडते ए साहेब असेल तुझा, माझ्यासाठी माझ्याजवळ त्याची काडी एवढी सुद्धा किंमत नाही आणि हा फोटोतला माणूस जर मला गावला ना तर त्याला मी कायमचा फोटो टाकून देईन टायमावर, असं म्हणते. आता प्रिया घाबरते आणि पुढे म्हणते एक मिनिट, म्हणजे तुम्ही या माणसाला ओळखताय, याला तुम्ही भेटलायत का. आता असं म्हणल्यानंतर सुगुणा म्हणते मी नाही ओळखत याला,
खोटी ओळख काढून आला होता तो इथं आणि माझ्या जीवावरती उठला होता. आता प्रियाला हे सगळं लक्षातच येत नाही की महिपत सगुणाला का मारेल म्हणून. इतक्यातच सगुणा तिचा हात पकडते आणि म्हणते, काय ग तू कशी ओळखतीस याला, तुझा आणि याचा काय संबंध आहे. प्रिया म्हणते, अहो मी फक्त चौकशी करायला आले होते. सगुणा म्हणते, याची चौकशी सुद्धा करायची नाही माझ्या पुढे, इथून निघायचं, कायमचं निघायचं आणि याचं नाव जरी परत माझ्यासमोर काढलंच ना तर तुला पण मी जिवंत सोडणार नाही. असं म्हणल्यानंतर प्रिया इतकी घाबरते, सगुणा अक्षरशः तिला घरातून बाहेर हाकलून देते. आता प्रिया घाबरत म्हणते, धमकी कोणाला देत आहे तुम्ही, अजून ओळखत नाही मला मी कोण आहे ते, आणि हे दार आणि तुमचं तोंड दोन्ही बंद करायचं. असं म्हणून प्रिया इतकी घाबरत तिथून निघून जाते. आता सगुणा म्हणते, कोण असेल ही मुलगी, आता हा सगळा नागेश्वरचाच डाव असाल आणि त्याला आता योग्य वेळी मी शिक्षा देतेच, असं सगुणा म्हणत असते. आता इकडे लग्न दाखवलेलं आहे. नागेश्वर म्हणत असतात, अहो तुम्ही मग अशी मला सांगितलं नाही. अर्जुन म्हणतो, कशाबद्दल, अहो तुम्ही आमच्या व्यायाबद्दल सोडून आणलं म्हणून. तर अर्जुन म्हणतो, अरे त्यात काय एवढं, आणि पुढे नागेश्वर म्हणतो, त्याबद्दल आभार आणि मी तुमची माफी पण मागतो. अर्जुन म्हणतो, आता कशाबद्दल, तर हळदीच्या कार्यक्रमात हे विघ्न आलं म्हणून. पण इथून पुढं असं काही विघ्न येणार नाही. इथून पुढं गिरिजा आणि रुद्रच्या लग्नात विघ्न तर येणारच नाही आणि लग्न एकदम थाटामाटात होणार. हा इतक्यातच तिथे रुद्र येतो आणि म्हणतो, थांबा आबासाहेब, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही गिरिजासोबत कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट काय आहे हे मला पाहायचं आहे आता, असं रुद्र म्हणत असतो. आता नागेश्वरने गिरिजासोबत काहीतरी कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं म्हणून गिरिजा रुद्रसोबत लग्नाला तयार असते आणि रुद्र म्हणत असतो की जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि सायली गिरिजाला म्हणत असते की गिरिजा, आता हीच वेळ आहे, खरं सांगून टाक, काय होतं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, आता ह्या ओदेच्या भागामध्ये काय होतं हे आपण पाहणार आहोत. आणि इथेच हा आजचा महासंगम एपिसोड संपलेला दाखवला आहे. आता उद्याच्या भागामध्ये काय होतं तर आपण पाहूया. तोपर्यंत माझी आवडती सिरियल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अशीच दररोज नित्यनेमाने बघता येतील. पाहूया उद्याच्या भागामध्ये आता काय होतं ते. आता पुढच्या प्लॅनमध्ये प्रिया उर्वशीला सांगत असते की आपले जरी हात बांधले असेल तर बाहेरून कुणीतरी बोलवा आणि हे लग्न थांबावं म्हणून. आणि प्रिया, सावी आणि उर्वशी जे आहे तर तिघींचा डान्स दाखवला आहे. त्यानंतर अर्जुन आणि सायलीने इतका सुंदर डान्स केलेला आहे आणि आज अर्जुन आणि सायली खूपच सुंदर दिसत आहेत. आपण हा एपिसोड टीव्हीवरती उद्या नक्कीच पाहूया. तर खूप सुंदर असा महासंगम आजचा दाखवलेला आहे. गिरिजा आणि रुद्रचा सुद्धा डान्स अतिशय छान दाखवला आहे. ते दोघं सुद्धा खूप छान दाखवलेले आहेत. भेटूया उद्याच्या अशाच नवीन भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.